नमस्कार. आज आपण कायद्याविषयी चर्चा करणार आहोत. जे पब्लिकासाठी असणारे हे जे कायदे आहेत, संविधानामधून आपल्याला दिलेले जे हक्क अधिकार आहेत, त्यामध्ये जे काही उपयोगी पब्लिकासाठी असणारे कायदे आहेत, या कायद्याच्या माहितीसाठी आपल्याकडे BK न्यूज चॅनलवाले आलेले आहेत. तर त्या संदर्भी मला आपल्याला त्याविषयी कायद्याविषयी थोडीशी माहिती द्यायची आहे की आपल्या इथे भारतामध्ये जे काय संविधानामध्ये जे काय आपल्या लोकांसाठी ठेवलेलं आहे अन्याय अत्याचार ह्या गोष्टीसाठी, तर याच्यामध्ये आपल्याला प्रथमतः बघायला गेलं तर मानवाधिकार हा कायदा आहे जो मानवाच्या अधिकारावरती गदा आणला जातो, अन्याय केला जातो त्याच्यावरती आपण त्याच्यावर फाट देऊ शकतो. त्यानंतर माहिती अधिकार गदा आहे, माहिती अधिकार कायदा आहे, 2005 अधिनियम आहे. याच्यामध्ये आपण जे काय कुठे भ्रष्टाचार होत असेल, कुठे काही अन्याय होत असेल, कोणावरती कायदा तोडून काही कारवाई करत असेल तर ती कशी घडली, कशी चालली, ह्याविषयी आपण माहिती अधिकार कायद्यानुसार चांगला दाद मागू शकतो, पुरावे गोळा करू शकतो आणि त्या गोळा केल्यानंतर त्याच्यावरती तक्रार टाकून आपण आपल्यावर होणारा अन्याय अत्याचारावरती एक प्रकारे हक्क मिळू शकतो, न्याय मिळू शकतो. आणि त्यानंतर सेवा हमी कायदा आहे. सेवा हमी कायदा ही सांगते की कालमर्यादा, कुठली सेवा देताना किती कालावधी लागते हे शासनाने ठरवून दिलेलं आहे. त्या कालावधीमध्ये ते काम झालंच पाहिजे. त्याच्यानंतर दप्तर दिरंगाई कायदा आहे. दप्तर दिरंगाई कायदा हा सांगतो की 7 दिवसाच्या जास्त एका टेबलावर कुठलंही तक्रार निवेदन कुठलीही काही असतील जे मूलभूत हक्काचे, न्यायाचे, अधिकाराचे, अन्यायाचे आपण दिलेले तक्रार असतात ते 7 दिवसाच्या जास्त एका टेबलावर नसावं आणि निवेदनावरती 12 आठवड्यामध्ये कारवाई व्हावं, अशा ह्या पब्लिक राईट्स आहेत. आणि कौटुंबिक अन्याय अत्याचार जे काय आजकाल बघताय आपण, सासूबाईंनी मारलं, नवऱ्यांनी मारलं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे एका बाजूचे नाही आहेत, दोन्ही बाजूचे आहेत. त्याच्यात देखील खूप चांगला कायदा आहे, कौटुंबिक अन्याय अत्याचारचा कायदा आहे. त्याच्यावरती पण आपण बरंचसं संविधानातून थोडंसं नॉर्मली माहिती जरी घेतली तर न्याय मिळू शकतो. आज आपल्याला समाजामध्ये हे असणारे पब्लिक राईट्स याची जाणीव, जागृती आणि प्रसार करणं खूप गरजेची बनलेली आहे. तर मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो की भारतातील सर्व नागरिक, महाराष्ट्रातील सर्व नागरिक एक जागृतपणाने आणि जागृततेचं एक लक्षण म्हणून आपण संविधान वाचणं गरजेचं आहे. कायदा बनलेला आहे, त्या कायद्याची संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दल जागृती करणं गरजेचं आहे. एकमेकाला आपण त्याच्यामधून प्रसार करणं गरजेचं आहे. तर या निमित्ताने ही छोटीशी माहिती अधिकार, मानवाधिकार, सेवा हमी कायदा, दप्तर दिरंगाई कायदा, कौटुंबिक अन्याय अत्याचार कायदा ह्याविषयी आपण सर्वांनी याची जी वरची धूळ झटकून आपल्या आजूबाजूच्या परिसरातील शिकलेले लोक आहेत ते इतरांना जर आपण न्याय देऊ तर नक्कीच आपल्याला ह्याच्यातून चांगल्या पद्धतीचं एक हक्क मिळेल आणि जागृती वाढेल, लोकशाही बळकट होईल. तर ह्या निमित्ताने BK न्यूज चॅनलचं मी धन्यवाद म्हणतो की त्यांनी यासाठी आपल्याला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद सर.